नमस्कार, डिजिटल न्यूज 18 मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मुंबई बोट अपघातात 13 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे। एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश। मुंबईतील बोट अपघात प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे। बोट चालकाचा दावा खोटा ठरवणारी माहिती समोर आली आहे। नीलकमल ही बोट बुधवारी गेट ऑफ इंडिया जवळ समुद्रात बुडाली। या बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्याने सांगण्यात येत आहे, परंतु नौदलाकडून त्याचा इन्कार करण्यात आला आहे। दरम्यान नीलकमल बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी होती। बोटीची क्षमता 80 असताना त्यातून 110 जण प्रवास करत होते। त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोट मालकावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे। दरम्यान या प्रकरणात 13 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे। त्यातील 3 जण नौदलाचे आहेत तर 10 नागरिक आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। दरम्यान या बोट अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे। नाशिक येथील अहिरे कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे। त्यात आई वडील आणि 5 वर्षाचा मुलाचा समावेश आहे। निद्वेश अहिरे असे त्या मुलाचे नाव आहे। हे सर्वजण नाशिकवरून आले होते, परंतु त्यांचे हे शेवटचे पर्यटन ठरले आहे। नौदल आणि मुंबई पोलीस चौकशी करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की अपघातात 101 लोकांचा वाचवण्यात आले आहे। संध्याकाळी 7:30 पर्यंतची ही माहिती आहे। अद्याप पूर्ण माहिती मिळाली नाही। या घटनेची नौदल आणि मुंबई पोलीस चौकशी करणार आहे। मुंबईतील गेट ऑफ इंडिया जवळ नीलकमल ही बोट एलिफंटाकडे बुधवारी संध्याकाळी निघाली होती। या बोटीची क्षमता 80 प्रवाशांची आहे, परंतु त्या बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी होते। एकूण 110 प्रवासी बोटीत असल्याची माहिती समोर आली आहे। आता या प्रकरणी बोट मालकावर गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। धन्यवाद।